बाया कधी उरकायची काम. अगं बाई आता कोणाचा फोन आला? कामाच्या वेळेतच नेमकं सगळ्यांचे फोन यायला सुरुवात होते. अगं बाय दादा. हॅलो. हा तायडे, काय चाललंय? अरे काय नाही, बोल ना पटकन. काय काम होतं का? आता कामच होतं तुझ्याकडं. मला जरा 3-4 लाखाची गरज होती ग. किती? 3-4 लाख. अरे एवढं पैसे काय साठी लागतात? अगं जागा घ्यायची मला एक, त्यासाठी जरा कमी पडत होते. बघ ना काहीतरी ऍडजस्ट. अरे जागा घ्यायची तर कुठून देऊ बाबा? मला तुला तर माहिती ना आमचं एक तर कसं आहे, घरामध्ये सगळे एकत्र येतं. बघ ना दादीशी बोलून, माझ्यासाठी एवढं नाही करणार का तू? नाही आता ह्यांच्याशीच बोलावं लागेल. तुला माहिती ना आमचं सगळे एकत्र कुटुंब आहे आणि ह्यांच्या कानावर घालायचं म्हणजे बाकीच्यांची कानं टपलेलीच असतात. ते खरंय, बघ ना प्लीज काहीतरी कर. बरं ठीक आहे. लवकरात लवकर परत करून पैसे, त्याची नको चिंता करू. अरे पैशाचं परत करायचं नाही रे बाबा, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. काय ह्यांच्याशी बोलावं लागेल मला आणि ह्यांच्याशी बोलल्याशिवाय बाकीची कामं नाही ना व्हायची. एक काम करते, मी ह्यांच्याशी बोलते मग तुला कळवते. ठीक आहे चालेल. हा ठेव. मला लवकरात लवकर कळवा. हा हा ठेव ठेव ठेव. कुठे नको बाया, यांनाच बोलते, जाऊ दे. उरकला का नाही नाश्ता? हो नाश्ता देते की. हे का रेडीच आहे नाश्ता. अरे वा, नाश्ता सकाळ सकाळ तयारी एकदम. हो तुमच्या जीव आहे माझा. तुम्ही किती काम करता मला माहिती आहे ना, मग तुम्हाला वेळेत नाश्ता देणं काम आहे ना माझं, बायको म्हणून. बरं आहे वा. आज दिवस कुणीकडून उगावला काय माहिती. अगं बाई असं कसं म्हणता, लाडाचा नवरा आहे माझा. तुम्ही ना फक्त फरमाईश करा, मी ना तुमच्यासाठी ना तुम्ही म्हणता ते करून देईन. म्हणजे नक्कीच आज काहीतरी नियोजन दिसतंय बरं का. एवढी लाडी गुडी चालली म्हणजे. नियोजन कसलं काय तेव्हा? आहे का नवऱ्यावरती प्रेम करायचं बायकोचा अधिकार नाही का? नाही अधिकार आहे बरं का, पण त्याच्या बदल्यात काय मागू नका म्हणजे झालं. जायचंय कुठं फिराय बिरायला? आहे का, मी कशाला फिरायला ते? तुम्हीच माझं सगळं जग आहे. तुमच्या संगच फिरले म्हणजे घरात फिरले म्हणजे सगळीकडेच फिरले असे. वा वा, मग फिरता फिरता जाडून घ्या तेवढं, साफसफाई करा आज घराची. घेते ना. तुम्ही खाना खाना कसं झालेत बघा ना. शिरा बनवू का तुम्हाला तुपातला? आता शिरा पोहेन काय बाबा झालंय काय तुला आज? म्हणजे कसं तिखटासोबत थोडस गोडाचा घास, कसं माणूस जरा गोड गोड राहतं ना. नाही उद्या बनवा, आता काय बनवायचे आहे तेवढं लय झालं. मी काय म्हणते, तुम्हाला आज काही काम आहे का? काम म्हणजे आता कांड चालू आहे ना आपलं, चालू आहे ट्रिप बरं का, पण आपलं लक्ष ठेवायला लागतंय अजून मधून. हा लक्ष ठेवत जा बरं का तुम्ही. तसं मी पण हाय लक्ष ठेवायला, तुमची बायको म्हणून माझं कर्तव्य आहे ना. तुम्ही अजिबात काळजी नका घेऊ, मी आहे ना, मी सगळे लक्ष ठेवीन. रानातलं एक गबाळ उपटलं नाही तू कधी, आणि आता लक्ष ठेवायला चालली का? हो कसं आहे, शेवटी लग्न करून आलेत तुमच्या सोबत, त्याच्यामुळे लोकांनी नावं नको ठेवायला. तुझी बायको काही काम नाही करत बाबा. म्हणजे कसं गावात पण तुमची लई इज्जत आहे ना. हो वा, आज काहीतरी नक्कीच तू आहे ना माझ्याकडनं घेणारी. हवाय का, तुमच्याकडून काय घ्यायचंय, तुम्हीच माझ्यासाठी सगळे काही आहेत आणि मला काय नको बाई. काय नको ना, बरं चल येतो मग मी. तसं नाही, मला खा ना, मी खा. डबा बांधून देऊ का? तयारच आहे म्हणजे. हा डबा बांधून दे, नाही दिला तरी दुपारचं येईल मी जेवायला, काय अडचण नाही. नाही मी तर घेऊन राहणार, तुम्ही कशाला कष्ट घेता? हाय का, तुम्ही येणार एवढा उन्हात आणायचं कशाला? मी तुम्हाला चांगलं थंड पाणी घेऊन येते माठातलं, आणि शिरा पण आणते गोड गोड बनून. एक काम कर ना, पंगतच मांडा जेवायला. हा असं काय बोलता? आता तुमची काळजी मला, मी असं आहे का म्हणजे काळजी केली तरी तुम्हाला त्रास आहे, नाही केली तरी पण त्रास आहे. तसं नाही ग, पण काय माहितीये का, असं रोज करीत जा ग. अधून मधून काळजी घेतल्यावर आम्हाला बी उचक्या लागायला लागते तिकडे. पाणी देऊ का? पाणी उचकी लागली तुम्हाला, पाणी. मी काय म्हणते, आपलं कांद्याचे किती पैसे आले? तू कांद्याचं वय चांगला बाजार चालू आहे बघ आता, मस्तपैकी येते बरं का पट्ट्या. 30 लाखापर्यंत जाईन यंदा कांदा आपला. हा 30 लाख? मी काय म्हणते, दादांना माहिती का काय 30 लाखापर्यंत जाईन एवढं म्हणून? आता दादाला माहिती काय मला माहिती काय? दादाला सांगेन ना मी काय गेलंय ते, द्यायचा हिशोब त्याला. पण म्हणलं एकदा टिरपा जाऊ द्या सगळ्या. मी काय म्हणते, हिशोब देणं गरजेचं आहे का? मग येडी काय,
एकत्रीच आहे आपलं सगळं कारभार. त्यांनी मरी माझ्या भरोशावर टाकला असला ना तरी हिशोब देतो मी आपला त्याला दरबारी. सगळं करतोय ना एकत्र कारभार आहे. हा ते चांगलं आहे. तुम्ही दादाचं सगळं ऐकता बरं का. मला लय आवडतं अहो. तुम्ही किती आज्ञाधारक म्हणजे नाही का भावासारखं राहता. शेवटी दादांशिवाय कोण आहे आपल्याला. मोठा भाऊ आहे आपला. हा ते मी काय म्हणतो ते त्या 30 लाखामधलं 2-3 लाख रुपये आपलं म्हणजे आपलं साईडला ठेवा असं मला म्हणायचं होतं. साईडला ठेवा म्हणजे आपल्याकडं असलं काय आणि त्याच्याकडे असलं काय. एकत्रित घर आहे आपलं. असं बाजूला नसतं ठेवायचं. घर टिकन का आपलं. नाही ना असं थोडी. म्हणजे मला असं म्हणायचं होतं मला 2-3 लाखाची गरज होती. तुला कशाला लागते आता. अहो आता बघा तुमचा भाऊ तो तुमचा भाऊच आहे का नाही. तुमचं किती प्रेम आहे तुमच्या भावावर. माझा भाऊ पण माझा भाऊच आहे ना. माझं पण लय प्रेम आहे माझ्या भावावर. मग त्याला काय भावावर प्रेम असणारच की. त्यात काय एवढं. अहो घुमून फिरून सांगू नको. मुद्द्याचं काय ते बोल. बरं आता बोलूनच टाकते. ते दादाचा फोन आलता. त्याला थोड्या पैशांची गरज. पाणी सावका पैशाची गरज आहे. अरे मग त्याला भाऊ आहे त्याला बाप आहे. आई बापाकडे भावाकडे मागायची. इकडे दाजीकडे कशाला आलाय तो. आणि हे बघ दरबारी असलं सांगू नको बरं का. मला काय करायचं ना उद्योग तुझा तू कर म्हणावं. अरे मी काय सावकार बिवकार आहे का इथं. हाय का आता तुम्ही दाजी तुमच्याकडे नाही मागायचं मग कोणी एकच फरमाईश केली मी तुमच्याकडे. तुमच्यासाठी तेवढं पण होत नाही का माझ्यासाठी. दादाला विचारतो मी. दादा म्हणला ना देऊन टाकू काय नाही अडचण. त्यांना काय विचारायचं. अहो हाय का त्यांना विचारलं काय नाही विचारलं काय सारखंच आहे. दादांच्या कडती किती विश्वास आहे तुमच्यावरती. आपण नंतर सांगू त्यांना नंतर. विश्वास आहे म्हणूनच विचारावं लागेल मला. असं नाही जमायचं. परस्पर देऊ काय मी. आणि कुठून देणार मी. माझ्याकडे कशाचे पैसे आलेत. आता तुम्ही तर म्हणले कांद्याचे पैसे येणार आहेत. अगं पण ते एकत्रीचे पैसे आहेत आपले. अहो मग तुमच्या हिश्श्याचे द्या ना. परत द्यायला लावते मी दाद्याला. ते द्या ना ठेवणार थोडी. म्हणजे तुमच्या भावावर विश्वास आहे. आणि माझा भाऊ त्याचं काय नाही का. तुमचा माझ्यावर जीवच नाही बघा. तसं नाही म्हणत मी. गप्पा बसा तुम्ही राहू द्या. मी एवढं करते तुमच्यासाठी. तुम्हाला काय काळजीच नाही माझी. फक्त किती मागितलं 2-3 लाख रुपये. तुमच्या वहिनीने मागितलं असं लगेच दिलं असतं. एकत्रीच घरी समजून घे. माझा हात बांधलेले. मी काय तुम्हाला म्हणते का मग तुकडे करा घराचे. तुमच्या वाटेचे पण नाही घेऊ शकत का तुम्ही. वाटणीचं कसं काय बोलणार मी बरं. दादाला बोलू का आता मला वाटणी दे म्हणून. तुम्हाला द्यायचे का नाही तेवढं सांगा. बाकीचं मला नका सांग. मला हे कळलंय तुमचा माझ्यावर जीवच नाही फक्त दाखवता. हे बघा असं नको याडेवानी करू तू. आणि पैसे द्यायचाच विषय आहे ना. समज मला द्यायचे देऊ कुठून मी. आहे का बरं आता माझ्याकडे रुपये इथं. कांद्याच्या आलं होते देताना. कांद्याचं होय. हा कांद्याचं चालू आहे बरं का आपल्या टारका. किती घ्यायला. आतापर्यंत गेल्या 4-5 सगळे मिळून दे ना 9 तरी जाते बघ पक्क्या. म्हणजे किती पैसे येते. आपल्याला काय सांगितलं ना तुला 25-30 लाख तर धरून चालायचे यंदा. मग मी काय म्हणते 30 मधले 3 तरी द्या ना. माझ्यासाठी द्या ना प्लीज. म्हणजे कसं आहे हे बघा त्यांना नाही कळणार. त्यांना काय कळणार तेव्हा 9 ट्रिपा गेल्या ना तर आपण 8 सांगू ना. आणि तुम्हाला कुठं म्हणते त्यांना फसवा तेव्हा तुमच्या हिश्श्याचं मागते. आणि माझा भाऊ काही ठेवणार आहे का. तुम्हाला माहिती ना माझा भाऊ किती व्यवहाराला क्लिअर येते. तुमचा आपला माझ्या भावावर कधी विश्वासच नाही. तुमच्या भावावरती किती विश्वास ठेवा माणसाने. मग तुम्हाला तर काही कळतच नाही. हात राखून वागायचं माणसाने. कवर आता दुसऱ्याचा विचार करायचा आहे. आणि कांद्याचं काढून घेतलं ना त्याला काढायचं बी नाही. मी एक काम करतो. ट्रक गेली ना 9 मधली आहे ना 1 कमीच दाखवतो. हा तसं करता नाही का नाही. चालतंय. आणि आलं पैसे किती देऊन टाकतो त्याला. सांगतो बिंदास फोन करून. दाजी म्हणावं काळजीच करू नको. बरोबर एक काम करा तुम्ही जा आता लवकर. मी ते मागून डबा घेऊन राहू दे मी आणते. पोट भरला असं तर खायला टपल्याला असतो हा माणूस. जाऊ दे काम तर झालं. दादाला फोन करून सांगते. कॅरेट ठेवायचे नीटनेटके 3 दिवस झाले. तुम्हाला उतरायला सांगितले कॅरेट गाडीतून. तुम्हाला तर लय लक्ष द्यायला काही काय नाही. लक्ष लक्ष असतं का काही घरात काय अरे मग चाललंय, घरात वावरात काय चाललंय चाललंय? काय वावरात आता काय चालेल. आता कांदे सगळे निरापिरा. आता काय राहिले कांद्याचे. मग आता जरा कांदे गेले सगळे गेले. आता कांदे माग काय नाही राहिले. माहिती तुम्हाला कांदे किती गेले काय गेले. नाही हो, मला आता गेलेत ना काय कुठे जातात काय कांदे काय कुठे चाललेत पळून. नाही चालले तर मग हिशोब घ्यायचा ना. थोडस लक्ष द्यायचं. काय ना हिशोब बाकीचं. घ्यायचं त्याच्याकडून ते काय रुपयाच वारणार आहे का. भावला ठीक आहे रे तू. अहो नाही पण मग तुमचं काम आहे ना. मोठे आहेत ना तुम्ही. तुमचं काम आहे लक्ष द्यायचं. काय करतो भाऊ आपला तू काय नाही. डोक्यात लागले करू नको. असा गैरविश्वास जर आपण त्याच्यावर दाखवला तर एकाच मिनिटात घर फुटल.
मला तर वाटतं बाई थोडाफार प्रॉब्लेम झाल्यासारखा, कारण आहे ना त्यांचं नुसतं खुसरच चाललेलं अरे एवढं. खुसर चालत मग नवरा बायको येते त्याला आपण काय एवढं नव्हतो. लोड घ्यायचं? अरे आहे तर मग आपण मोठे येतं तुला कळायला पाहिजे आता त्यांचं वय आहे. का ते त्याला ए, दादा, हो अरे ती मोठ्या गाडीच्या वेळी जरा धर ना कुठं चाललाय आलो रानात जाऊन जरा आता काय कांद बिंद गेल्यात बघतो काय नियोजन थांबा. करायचं किती ट्रिपा गेल्या कांद्याच्या? किती ट्रिप आहेत ही म्हणते कांद्याचे पैसे काय काय नियोजन थोडंफार सांगत जा मला बी म्हणजे आता काय होतं ती म्हणली होती बाबा आम्हाला दोघींना एक एक तोळा करायचा तिला एक आणि मला एक मग थोडस केलं असं त्यांना काहीतरी करू की त्याला काय अडचण आहे आपला नेहमीचा व्यापारी आहे का याच्याकडेच गेल्यात 8 ट्रिपा गेल्यात बघ 8 नाही 9 ट्रिपा गेल्यात, मी स्वतः लिहून ठेवल्यात. 9 ट्रिपा नाही हा 8च गेले असते निडी काय तू अहो मी बघितलंय भाऊजी, मी इथंच होते दारात बसलेले, गाड्या इथूनच जातात दुसरीकडून जातात. तुम्ही दुसरी कोणाच तरी मोजली कस असेल काय मोजीन मी दुसरी कोणाची? आपल्या आपल्या गावातल्या वावरातल्या गाड्या ओळखी ना ते असं कसं होईल. नाही ना 8च गाड्या गेलेल्या आहेत बरं 8 का? नाही 9 गेल्यात, मी लिहून ठेवल्या ट्रिपा. तुम्ही उगाच हे नका करून, त्यासाठी तुम्हाला सांगत असते, तुम्ही लक्ष द्या, यांचं काहीतरी चाललेलं आहे. दादा तू समजून सांग बरं का वहिनीला 8 आणि 9 म्हणजे इथं काय गाड्यांमध्ये काय मी काय उलाढाल करतोय काय का मला काय पैसे लावायचेत का तुमच्यापासून अरे पण मग ते काय आलं खोटं बोलन खोटं बोलन म्हणजे मग तू एखादी घाळ झाली असेल मार्केटला चौकशी कर तिथं 9 ट्रिपा गेल्यात आपल्या एवढं काय नाही मला माहिती मला फक्त एवढं माहिती 8 ट्रिपा गेल्यात म्हणजे गेल्यात मार्केटमध्ये नाव आहे माझं चौक घालवी तो काय माझी तू हा यांचं नाव आहे, यांना एक ट्रिप घायल करायची ना म्हणून यांचं नाव आहे. दादा असं असेल तर भाऊ तू कारभार बघत जा मला कशाला मध्ये अरे पण ते घालतोय? पट्ट्यात आले असते ना पट्ट्या कुठे येतात पट्टे येते ना आता या पर्यंतकडनं नाही बा आता तू त्या दिवशी मला पट्ट्या घरात आणून ठेवलेत म्हणून हा मग ते आलेत पट्टे ठेवलेत मी घरात देतो ना तुला हिशोब सगळा बरे कशा जिपचाच राहते यांचे खोटं बोलायला. हो. खरं असतं तर लगेच व्यवस्थित बोलले असते, घरात ठेवल्यात आणि म्हणतात आपल्याला व्यापाऱ्याकडे पट्टे येतात. दादा सगळा विश्वास तो यावर राहतो असं नको करू ये बघ दादा भाऊ तुला विश्वास नसेल ना तू कारभार बघ आजपासून माझा मी मोकार राहिलो आणि झालं लगेच व्हायला निघायचं का मग आता वहिनी नसते पाहिजे ना तर मला बी काय हाऊस नाही एकत्र बरं तू गप बस ना थांब ना पट्टे बघू दे ना आजभर तू काय हा, बघा, बडबड बघा, कर मी हिशोब लिहिलेला आणि त्या पट्ट्या पण बघा व्यवस्थित आहेत का? 9 ट्रिपा गेल्यात मला माहिती. एक तर इकडे मरमर राबायचं मी दिवसभर रानामध्ये ते कांद्याचं टिरपा आणि मग आम्ही काय बसून राहतो काय मग आता ते म्हणले का मी तुम्ही बसून राहताय झालं का मी तू काढायला लागला का तू किती काम मग करतो तू म्हणतो मी काम करतो आणि मी कामच नाही करत मी नुसतं बोंबलं फिरतो हे बघा दादा असं आहे ना जगाला शोभा होण्यापेक्षा आहे ना येगळं सरळ मला काय माहिती नाही यांना हेच लागत ना. आता जाकेट तुम्हालाच आले, लागत आहे वहिनी जाकेट- त्याच्यामुळे काढला हिशोब सगळा जाकेट आले करतात तुम्ही हिशोबात. बघ बुवा दादा ते पटतंय पट्ट्या का पुढे तुला? मला दाखव फक्त पट्ट्या बोलू बरं बघू आता काय होते नियोजन. काजल ए काजल काय हो? ते पट्टे आणले इकडे कांद्याच्या विश्वास नाही राहिला, काय नाही बुवा यांचं अरे दोघांचं- विश्वासाचा कुठं विषय येतो याच्यात अरे पण पट्ट्या मागायला लागलं तू अरे हिशोब पट्ट्या मागायला मग लागला. हिशोब मागायचंच नाही का आता 4 आणि 12 खरंचलेलं सांगत बसू ती नको सांग पण पट्टीच हे बघ पट्ट्या काय झालं एवढं कथन करताय? काय लागा एवढा कांदा जो घालवला मी एवढी मेहनत घेतली दादा. आठच आठच पट्टे येतात 9 पट्टे आहेत, 9 गाड्या गेलेल्या आता. अहो, वहिनी मग 8 म्हणजे 8च जाणार ना. अगं मी स्वतः बघितली 9वी गाडी गेलेली आणि तू पण तशीच म्हणते का 8च जाणार का? पट्टे 8 म्हणलं किती जाणार बरं सांगा बरं तुम्ही. पण ती म्हणते 9 गाड्या गेल्यात मग 9वी पट्टी कुठे? मग आता ती तुम्हाला आम्ही विचारतो ना 9वी कुठे आहे? कारण 9 गाड्या गेल्या. गोण्यावरून अंदाज लागणार आपल्याला 2 मिनिटं. तुम्हाला त्याच्यासाठी सांगत होते का तुम्ही लक्ष द्या, तुमचं जरा बी लक्ष नाही. तुम्ही त्या गावात 135 म्हणजे हे 150 खोटं बोलतात का? आता ते आपण त्या तुम्हाला- रावल्याची टेम्पो मध्ये 200 गोण्या भरून गेले याच्यात 200 गोण्याची पट्टीच नाही दादा अरे नव्हते कोण म्हणलं तुला अरे माय हाताने मी 200 गोण्या भरून दिल्या अरे दिले होते म्हणजे काय झालं ते एकाच ट्रक मध्ये नंतर आपण ऍडजस्ट केल्या तो म्हणला कायला 2-2 गाड्या न्यायच्या जागा खाली होती म्हणून मी ती गोण्या उतरून परत यात भरल्या होत्या सगळ्या माहिती नसतं काय नसतं गोण्या उचलायची माहिती नाही आणि ट्रकचा हिशोब बरोबर लावतो तुम्ही हे बघा तुम्हाला सांगते मी दादांचं काही नसतं ह्या वहिनीच त्यांची कानं भरतात आणि हा, हा. भडकवतात. ते गावात हिंडायला आहेत ना म्हणून मला लक्ष द्यावं लागतं. मला माहिती आहे तुमचा कारभार काय चाललेला आहे एवढ्यात. सांगू तुम्हाला तसं पण आम्ही खुपतोय डोळ्यामध्ये तुम्हाला सांगा ना तुम्हाला व्हायला पाहिजे नाही म्हणून तुमचं चाललंय एवढा कारभार. हा डोळ्यात खुपतात ना तुम्ही, तुम्हाला जाकेट आले करून पैसे काढायला लागत आहेत म्हणून डोळ्यात कशाला खुपता तुम्ही. आपल्या घरातले पैसे कुठे जाणार सांगा बरं तुम्ही कुठं बाहेर अरे जाणार? मग 30 लाख रुपये पट्टी लागायला पाहिजे तुम्ही आता तेवढी पट्टी कमी सांगत 25 लाखाची पट्टी आहे, 5 लाखाचा घोळ करून काढायचा. हा, होईल ना 5 लाखाचं बोल तुम्हीच घेतलं मला तर असं वाटायला लागलं अहो, हेच नाही का खोटं बोलत? आम्ही अजून पैशाला बी नाही हात लावला उगा काही नको बोलत जात जाऊ दादा तुम्हाला म्हणतच नाहीये वहिनी नाही का आणि पण तिच्याकडे कोण पैसे दिलेत कोण तो दिले का तिच्याकडे पैसे अरे कुठं दिलं आणि काय झालं आणि अरे मग? बायकोचं दुखलं तर 500 रुपये सुद्धा तुझ्याकडे मागून नेतोय मी तुम्हाला लागला का आता खोट्यात काढायला हे बघ बाबा दादा जमत असेल तर एकत्र राहा नाही तर मला माझं व्हायला देऊन टाका मला नाही राहायचं या बरं घरात चालतंय ठीक आहे तुला वायली घ्यायची ना बोलव तुझ्या भावाला बोलव तू तुझ्या भावाला बोलव कोण गावात नाही, नाही, काय व्हायचं ते फैसला होऊन
गावात तमाशाच नको, कोणाला मला नाही बोलायचं नाही. राहायचं आपण यांच्या आजपासून वायली होऊ पट्ट्यावे ना याच्यावर जाळ. आजपासून ती 9वी ट्रिप गेली ना 8वी गेली सगळे गेलं वाटवं झालं. नकोच आहे आज ना एकत्र नकोच मग. बरं मला सांग, आता हे पैसे आले आहेत ना, एवढे तर पैसे आहेत ना, हा. काय याच्यात काय आहे परत काही? नाही बाबा आहेच घरी पैसे. हा ठीक आहे, मग जाऊ दे. बघा मग किती खोटं बोलत आहेत. पैसे सुद्धा घरात आहेत म्हणजे एवढ्या बरं जाऊ दे ना, आता वादच नको. म्हणजे 2-4 5 लाखांनी लाखाचा गोळ. 2-4 लाखांनी त्यांना मोठं होऊ दे, आपण गरीब होऊ. काय डोकं खाते? त्याच्यामुळे डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही आपले जरी असले तरी. हा तू सांग आता, काल एक दिवशी आलेली आम्हाला जलमल्यापासून भाऊ भाऊ एकत्र आहे. बघितलं ना दादा? म्हणूनच भावाला फसवतात जलमल्यापासून एकत्र आहे. तुम्हाला माहिती ना भाव आपलं लक्ष देत नाही, डोळे झाकून आपल्यावर विश्वास ठेवतो. हे जर आहे ना तर ठीक आहे. बरं जाऊ दे. जाऊ दे, घ्या. भावाला बोलून घे फोन करून. घे, तू बी तुझ्या भावाला हा घे बोलवते बोलून. मी पण. जा. आपल्याला नाही यांच्यात राहायचंच हा नाही. जाऊ दे, नाही राहायचं. चल. हॅलो. हा बोल ना ताई. अरे भाऊ तू पाहिला इकडे घरी बरं. अरे काय फोन केला? अरे लय इथं ना लय जरा हे चाललंय, भांडणं तन्न चाललेत. तू पाहिला इकडे घरी. तुझं तर सारखं असतं असं असतं काय येतो. मग तू भाऊ कशाला आहेस? ये पटकन पहिला तू आला पाहिजे इकडं. बरं येतो मी. यांच्या नुसत्या कटकटी माणसाला पहिले आता मी वेगळं खाणार आहे, अजिबात राहणार नाही यांच्या. हॅलो. हा बोल ना ताई. हा बोल की, काढू का बोलायला मी? हॅलो, कुठे आहे तू? मी आहे गावातच. बोल. तू ये लवकर. काय झालं? माझे लय हाल चालवले तर. अरे माझ्या जावानी मला नको नको करून सोडलंय त्याने. तुला माहितीये का माझा हात पण उचलला त्याने. हा तू चल ना तुझ्यावर. हो. हा, मी आलो लगेच आलो तिथे. लवकर ये बरं का. आणि आत्ताच्या आता इथं पाहिजे मला ना. लगेच आलो थांब. लवकर ये, लवकर ये. आलो आलो. यायला हे सगळं आता हे वायली निघायच्या राड्यामुळे काय सारखीच बोली होती 15 दिवस झाले. असंच पडणार आहे. खटलं तर घर आहे, तुला समजत का? खटलं मग समजून घ्यायचं, तुम्ही मोठी माणसं आहेत ना, मोठीत ना हो दाजी. काय जी मोठे ते आता ही म्हणती 9 ट्रिपा गेल्यात, ते म्हणतो 8 ट्रिपा गेल्यात, त्यांनी 2-3 लाख रुपये ही म्हणती चोरलेत. आता मावं डोकं चाला ना काय, त्यापेक्षा आहे ना जाऊ दे मरत, लय दिवस राहिले वायली एकत्र. आता वायलीची निघून टाकू, जाऊन तिकडे जाळू. वायली चांगलं नाही ताईड, तुला कळायला पाहिजे. तुम्ही अरे पण त्या काय माहिती का 8-9 ट्रिपा गेल्या तर ते डायरेक्ट 4-5 लाखाचा गोळ करते. काय करतो एकत्र राहून? जे 2 रुपये आपले मागं पडते ते खाऊ राहिले तर काय पडणार आहे आमचं मागं? जाऊ दे आता, म्हणूस नको, एकदा मिटलंय ना. आता तू म्हणती 9 गेल्या आणि ते म्हणतो ना 8 गेल्या, जाळ झाला तिकडे. येऊ वाईल निघाय त्या काय ते बी आले, ते येऊन दे. ते फोनच केला. आता होईन, आता काय व्हायचं तुला समोर. बघितल्यामुळे आले ते, हो दे समोर. हा. त्याचं काय विषय तिने मस्त त्याच्या भावाला फोन करून बोलून घेतलं ना. येईन ना मग. मग खरं खोटं झालं पाहिजे ना. काय खरं खोटं जाऊ दे मरू दे. बरं मग आलं ते, मग तुझ्या भावाचं काय आलं? कधी येतो म्हणून येतोय की फोन ये, बघ दादा, येऊ आम्हाला काही नाही वेगळं निघायची. तुम्हाला नाही. काही बोलून घेतला लगेच. गाईचा विषय काय आला याच्यात? आता तूच म्हणला वाईल निघायचंय म्हणून. आणि माझा भाऊ आला काय कायम कस्तुरीच होणार. आहे का आता? आम्ही काय म्हणलो दादा तुम्हाला? लगेच नाही, बोलून तुम्ही घ्या. नाही- आता माझ्या नाही, भावाचा नाही. जीव आहे माझ्यात. मी एक फोन केला काय एका मिनिटात माझ्याजवळ लगेच हजर माझ्या असतो. भावाला काम धंदे असतात. काही मग काम- माझा भाऊ काय समोर कामच्याकडे बसलेला आहे. बरं जाऊ दे, वायली निघायचा विषय संपला. तुम्ही बडबड करू नका, विषय खालाच झाला. वाईल निघायचंय ना. बघितलं का दादा? तुमची बहीण आहे ना आमच्यावरती चोरीचा आरोप करते. कधी अहो नाही करीत ती काय तिचं म्हणणं तर ऐकून घ्या ना व्यवस्थित. ऐकवले त्यांनी. कधी दोघं भाऊ बघा माझा नवरा किती रडकुंडीला दिला आलाय. सगळं धरून रडतात ते नुसते. बाई माझी रडकुंडी 5 लाख घेऊन आली. घास नाही उतरला घाशाखाली, माहितीये का? अहो दाजी तुमचे मोठे बंधू आहेत ते, त्यांनी अहो, बोललं एवढं काय राग धरायचा आहे? अहो, त्याने त्याचा राग नाही, पण यांनी काय बोलायची कारण होती मला. आणि ह्यांनीच व्हायला मागितलं, आम्ही तर काही मागितलं पण नाही. मलाच लागत बाई. ह्या बघ, एक काम करू, वावर वाटून घेऊ. दोन्ही मिळून आले का तो बी आला, वावर वाटून घेऊ, संपला विषय. आणि एकत्र विषय संपला. आम्हाला व्हायचं आपल्याला नाही. काय गावात तमाशा दाखवायचा नाही, गावातले लोक काय बोलायचे नाही. ते 2 जण सांगते तसं करून टाकू. हो का? आधी झालं आलं ते. सकाळ धरून कालच्या धरून हे घरात भांडणं चाललेत. ही म्हणते 8 ट्रिपा गेल्या, ही म्हणते 9 ट्रिपा गेल्या. आणि याच्यात आमचे पैसे, ती म्हणते पैसे चोरले. दुनिया याचे दररोजचे वाद होण्यापेक्षा आहे ना, आपण एका मिनिटात, ठीक आहे लोक म्हणते ना भाऊ वाईल निघाली इतक्या दिवसात, काही प्रॉब्लेम नाही. पण आपलं आम्हाला वाईले, आता आम्ही काय गावात लोक बोलणार, तुम्ही 2 वाईल देऊन टाक. पण असं ते वाईला निघल्यापेक्षा एकदा बसून चर्चा करा तुम्ही. नाही झाली आमची चर्चा, नाही, त्याच्यामुळे नाही बाबा, तुम्हाला बोललो. चर्चेला काय नाही राहिलं. भाऊ ऐका ना आमचं, त्याला सांगणारी दुसरीच झाली. हा. दिला फितून भावाला माझ्या.
त्यांनी त्यांनी बघितलं. काड्या करायचं चालवलेलं आहे. त्यांनाच वाहिलं पाहिजे, नुसतं वाहिलं त्यांना मोठा हिस्सा पाहिजे ना. असं ना आता पण आमचं कुणी ऐकणार नाही. आमचं सगळं घेते ना स्वतःच्याच हे करून टाक. बरं जाऊन तुला जी उचलायची वाटणी ती उचल, मग काहीच म्हणणं नाही. मला जी द्यायची ती द्या आम्हाला. हा, म्हणजे लगेच तुमची बायको झाली बोलायला मोकळी. बघा नाही कशी नाही बोलणार मी शब्द देतो. तुम्हाला जी घ्यायची ती घ्या. आम्हाला खरड माळ दिलं तरी जमन, आमचं काय म्हणणं. बघा हा लगेच हुंकार आला इकडनं. घेऊ ना आपण ते. बरं बघा करून घ्या मग. आता काय जमिनी घर सगळं 50-50 वाटून घ्या. हा, आणि मग- तरी काय बोलणार आहे तसं. काय नाही बोलायचं बाकी काय काय नाही, त्याला- खाल्ला कडली मळई आहे ना ती मला देऊन टाका, वारला कडली तू राहू दे. बर चालतंय, तू म्हणशील तसं काय प्रॉब्लेम इथं नाही. काही पिकत नाही का ते आपण घेऊ. बरं राहू दे ना, करू नीट का आता त्याच्या बाई भांडणं कर, धाकलाय तो घेऊन दे त्याला. आणि हा वाखार एक साल माझ्याकडे राहील, एक साल तुझ्याकडे राहील वाखार. बस का आता. अरे दोन वाकर इथं, मग दोघाला दोन घेतल्याने काय फरक पडतो. दोघाला दोन घ्या. चांगलं घेऊ द्या. आपण वाटीन ताट घेऊन भीक बघितलं मागू. का अजून तर वाटणी झाली नाही तर लगेच इकडे तोर मिरवायला लागतो. तुम्ही ऐका तर ना, शांतच बसा वहिनी, तुम्ही तर तायडे. काही बोलूच नका. तायडे मी काय म्हणतोय उगा असं ते 1 वर्ष 2 वर्ष करण्यापेक्षा जे काही सगळं आहे ते सगळं तुम्ही ना अर्ध करा, निम्म करा. बाकीचं काही भविष्यात ताणच ठेवू नका. हा फक्त पाण्याचं आहे ना, विहिरीचा हिस्सा राहील, दुसरं काय राहायचंय तेव्हा. बरं चालतंय. त्याचं वाटणीचं पण हे आमच्यावर आरोप करतात त्याचं काय. आरोप आता मिटतय ना सगळं तुमचं. व्हायला जाऊ दे, निघलं की आम्ही संपला आरोप विषय. केला, 9 ट्रिपा झाल्या, 10 ट्रिपा झाल्या, तुमचं मी तुम्ही काय म्हणतो आता झालं हा, ना, झालं. झालं गेलं त्या सोडून सगळं भविष्यात चांगले राहा. जसं काही ताण घेऊ नका. आणि वाटण्या करायच्या ते तुमचं म्हणणं असेल करायचं तर करा. 50-50 करा मग काय असं. झालं सगळं अर्ध राहू द्या, काय अडचण नाही मला बी. ठीक आहे, ठीक आहे. तुला काय अडचण हा, नाही, बरं मिटलं का? सगळं. चला आता दाजी, 1 मिनिट. ते तुमच्याकडनं उसने पैसे घेतले होते ना, ते द्यायला आणलेत मी. हा, हे घ्या. बघा बघा आता कधी बघ. घेतले होते रे भाऊ तू उसने पैसे? सांग आता मला. तू त्या दिवशी घरी आला होता ना. हा हा तू चालताच मला बोला तायडे मी चाललोय म्हणे तिकडे घरी काहीतरी हा, काम आलतो होतं. ना मी त्या दिवशी. हा. हा. तेच मग पैसे कशाचे द्यायला नेले होते. होते? हे पैसे कायचे आहेत दादा? अहो दिलं असं दाजी त्यांनी, काय मी म्हणलं दिलं अरे असं. मग दिले तर देऊन दे ना. मी काय म्हणतो मग सांगायला पाहिजे ना राव. पण किती दिले तरी भाऊ? मला दिले ते 3 लाख. आता हे 1.5 लाख दिले ते, बाकीचे 1.5 देतो मी. कुठून दिलते भाऊजी? तुमच्याकडे कधी दिलते मी पैसे? दाजी बोला आता बोला. ट्रिपाचे तर तुम्ही ठेवले, मी बाकी तुमच्यावर लय अन्याय झालाय, बोला. मग हे कुठून दिले तुम्ही? हा, व्यवहार तर सगळे पैसे घरातच होते. सांगा. कांद्याचे दिलते मी त्याला. ऐका मी काय सांगत होते, मला सगळे खोटं पाडत होते. बघ दादा बरोबर. काय केलं तू एवढं लबाडी काय करून माझ्या केलं? बहिणीला किती बोलली तू? अरे तुला कळायला भावाचं आणि देवाचं खाऊन कोणाच बरं होत नाही. बरं आम्हाला आणि सांगून आम्ही- दिले असते तर आम्ही काय म्हणलं असतो का तू देऊ नको? आम्ही आजपर्यंत तू काय करतोय, व्यवहार करतोय, कारभारपणा करतोय, आजपर्यंत तुला 2 रुपयाची हिसाब विचारला काय? कांद्याच्या ह्या सडक्या कांद्या पाहिजे तू एवढं राडा केला. अरे आज येते ना, उद्या याला बाजार नसेल, उद्या फेकून द्यावा लागेल दुकांड्यावर. म्हणजे पैसे घेतलेले तुम्हाला माहिती नव्हतं का? आता तूच मेव नाही, तूच बहीण आहे. तुला काय सांगायचं ते सांगा. आता बोलण्यात काय मतलब नाही राहिला आमचा. आता आम्ही आम्हाला बोलणार बी बोलायचं नाही. नाही आता. आणि आता एक शब्द बी नको. ते पैसे बी नको. आणि सगळे 30 लाख रुपये तुला राहू दे, आम्हाला रुपये अरे तसं नाही दादा, पण त्याला नाही ना लागत घ्यायचं. तू लबाड बोलला ना त्याचा अर्थ घ्यायचंच नाही, बाकी काही नाही. तुला जी लागेल ना हे अख्खं घे, आम्ही पाठी बांधतो निघून जातो. पण त्याने दिले की आणून. आणून दिले मग पाहिलं सांगायचं ना. आम्ही काय तू लोकांचा घ्या का म्हणले अशी बोला दादा त्याला 5 लाख द्यायचे. मी सोमानाने म्हणलं असं राहू दे 12 महिने दे त्याला, काय आता फरक किती पडतो? भांडणं लागली, पार वायले निघायची पाळी आली इथं. या पैशा पाहिजे, या कांद्या पाहिजे, या कांद्या पाहिजे. अरे ही सडक आहे, आज बाजार आहेत म्हणून तुम्ही चालले पैसे झाले हा. म्हणून. उद्या काही दिवसांनी एक उकंड बी फेकायची पाळी येते. मग काय करणार? आणि या पैशा पाहिजे आपलं नातं तोडायला निघाला. बरं ऐका ना, अहो, ऐका ना, कुठे जाता? संपलं महाविषय आजपासून. मला वाटत होतं माझ्या पाठीमागे एक असा भक्कम भाऊ उभा राहणार. आणि त्यांनी एवढी गद्दारी केली. गद्दारीचा विषय नाही, आणि तो केलंय बी चांगल्या करता केलंय. त्याला गरज होती म्हणूनच दिले ना. तो काही जुगार खेळलाय का? पण जाऊ दे, आता विश्वास तुटला तिथं विषय संपून टाक. गप्प राहा, आता काय बोलू नको. अहो पण दाजी तुम्ही तरी सांगायचं ना राव त्यांना. बायकोच्या माझ्यामुळे नादाने काही तुम- सांगितलं नाही आम्हाला. मी तरी विचारते, मी यांना सांगते ना, त्यांनी दोघांनी मिळून मला खोटं ठरवलं. थांब दादा, तुला कुठंही जायची गरज नाही. मी काही एवढा पण बायकोच्या आरी गेलो नाही. आणि तिचं ऐकायला मी काय भावड्यात बी नाहीये. बायकोचं ऐकून भावात वैर झालं. काय असं कधी घडलं नाही पाहिजे. आज झालं. अगं सगळं माहिती असून सुद्धा आज मी माझ्या भावाचा वैरी झालो. माझ्या भावानं कधी मला विचारलं नाही तू पैशाचं काय करतोय, रुपयाचा हिशोब सुद्धा विचारला नाही त्यांनी कधी मला. आज सगळं संपलं. लाज वाटते मला माझी. माणूस चुकला तर देवाकडे माफी मागतो, पण मला देव काय, माझा भाऊ सुद्धा माफ करणार नाही. तायडे तुला आहे ना बहीण मानायची सुद्धा आता लाज वाटायला लागली. सोन्यासारख्या भावांमध्ये तू भांडणं लावली.
अगं कुठं फेडशील ग एवढे हे पाप? माझंच चुकलं म्हणा. मी जर पैसे घेतले नसते तर हे काही प्रकार घडलाच नसता. पण वेळ निघून गेली ना, सगळ्यांचेच मन दुखवले गेले. तुटलेली मनं कधीच जुळत नसतात. आणि तुझ्यामुळे तुझाच भाऊ चोर झाला. अरे खायला नव्हतं तवा दाजी आई बाप गेले हो तुमचे. कष्ट करून एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय. एक घास दोघांनी मिळून खाल्लाय ना आज काय वेळ तुम्हाला आठवतंय का? आणि मी पण पाहिलं तुम्ही थोरल्या भावाच्या खांद्यावर बसून शाळेत गेले. त्यांनी कधी त्याचं भाडं मागितलंय का तुम्हाला? मग आज कशाला असं केलं तुम्ही? फक्त या कांद्या पायी, या पैशा पायी. हो भाऊ भावात राहिलं नाही हो. या पैशाने माणसाला माणसातून उठवलं. पण मी आज सांगतो तुम्हाला मरेपर्यंत वायलं निघून नाही देणार. आणि ह्या बायकांमुळं ही वेळ येत असेल तर आपण अगोदर सुधारलं पाहिजे ना. आणि याच्यासाठी आपण लहानचे मोठे झालोय का? जातो आम्ही आता. नाना खरंच चुकलं हो. काय थांबण्यात अर्थच नाही इथं. वहिनी खरंच चुकलं हो माझा. मी भावाच्या प्रेमापोटी आंधळी झाले होते. अगं पण तुझा काय भाव आणि माझा काय भाव? आता तू जर आम्हाला सांगितलं असतं तर हे नाही म्हणले असते का द्यायला? खरंच चुकलं वहिनी, माफ करा मला. दादा, आपलं वडील गेल्यापासून तू चुका पदरात घातल्यात माझ्या. तू कधी वडिलांची कमी नाही जाणून दिली. माझी शेवटची चूक पदरात घे. दादा माफ करा ना हो त्यांना. जाऊ दे आता. हो अरे उठ उठ. आता नका रडू. जाऊ दे आपण जाऊ दे, काय हा. नाही, असं काही कोणाचं ऐकून थोडं होतं. पण चुकी करू नको. सगळं तुलाच राहू दे. नाही अजून बी तयारी काहीच आहे. नको आम्हाला आता. आपण फक्त एकत्र राहू सगळे. दादा माफ कर मला. ठीक आहे ग तायडे. हे पैसे पहिले तुझ्याकडे ठेव बरं. दादा माझ्याकडे चुकलं माझं. माझ्याकडे राहू दे. चला घरात. चला या दोघांना चहा पाणी करा. चला. चल बस झालं, डोळे पुसा जा.